Hello friend, today I am going to discuss about the consumer surplus. The concept of the consumer surplus is derived from the law of diminishing marginal utility. Concept of consumer surplus is a very important concept in economics theory, especially in the welfare economics. The concept of consumer surplus put by the Dr. Marshall. This concept of consumer surplus is important note. It's not only important in economics theory but also in economics policies. So the consumer surplus is a very important factor in economic theory as well as human life. That's regarding I am going to discuss that point today's lecture. तर मित्रांनो, आज आपण कंझ्युमर सरप्लस हा भाग पाहणार आहोत. 2.4 दुसऱ्या युनिटमध्ये असणारा लास्टचा पॉइंट आहे कंझ्युमर सरप्लस. त्याला मराठीमध्ये उपभोक्त्याचे संतोषाधिक्य असं संबोधलं जातं. उपभोक्त्याचे संतोषाधिक्य त्याला थोडक्यामध्ये उपभोक्त्याचे समाधान असंही म्हणू शकतो आपण. तर ही कन्सेप्ट जे आहे कंझ्युमर सरप्लस ही प्रामुख्याने सीमांत उपयोगितेपासून निर्माण झालेली कन्सेप्ट, त्याच्यावरती आधारित असलेली संकल्पना आहे असं आपण म्हणू शकतो. तर ही फार महत्त्वाची संकल्पना इकॉनॉमिक थिअरीमध्ये आहे. तसेच या ठिकाणी कल्याणाच्या अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने कंझ्युमर सरप्लसचं महत्त्व हे फार असलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी कंझ्युमर सरप्लस काय संकल्पना आहे आपण बघायचं आहे. According to the Alfred Marshall, a British economist, defined that the consumer surplus as follows: excess of the price that a consumer would be willing to pay rather than go without a commodity over that which he actually pays. That means consumer surplus is difference between actual pay and willing to pay or minus actual pay. या ठिकाणी आपण पाहतोय की डॉक्टर मार्शल यांनी ही जी काही संकल्पना मांडलेली आहे कंझ्युमर सरप्लसची, ती काय आहे लक्षात घ्या की म्हणजे या ठिकाणी कंझ्युमर उपभोक्ता जी किंमत देऊ इच्छितो आणि प्रत्यक्षात जी किंमत देतो, वस्तू वस्तू हातची जाऊ नये म्हणून जी किंमत देतो आणि प्रत्यक्षात जी किंमत देऊ इच्छितो आणि प्रत्यक्षात जी किंमत देतो, या दोन्हीतील फरकाला या ठिकाणी कंझ्युमर सरप्लस असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याने देऊ केलेली किंमत आणि प्रत्यक्षात दिलेली किंमत या दोन्हीमध्ये असणारा फरक म्हणजे कंझ्युमर सरप्लस. Consumer surplus is a difference between willing to pay and actual pay. I have told that already. Hence, consumer surplus is equal to the price a consumer is ready to pay minus the price he actual pay. That means consumer surplus is equal to the price a consumer is ready to pay minus the price he actual pay. म्हणजे काय लक्षात घ्या की उपभोक्त्याचे संतोषाधिक्य काय की एखादा ग्राहक प्रत्यक्षात किती किंमत द्यायला तयार झालेला आहे आणि प्रत्यक्षात त्याने किती किंमत दिलेली आहे, याच्यातील फरक म्हणजे कंझ्युमर सरप्लस होय. म्हणजे आता या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पलने पाहणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर आपण डेफिनेशन्स पाहतोय. Consumer surplus is equal to total price of the consumer surplus is equal to the price a consumer ready to pay minus the price he actual pay. Consumer surplus बरोबर उपभोक्ता देऊ इच्छित असलेली किंमत आणि प्रत्यक्षात दिलेली किंमत याच्यातील फरक. म्हणजे लक्षात घ्या, मी कंझ्युमर आहे समजा, आय एम अ कंझ्युमर अँड आय एम ready to pay 30 rupees for a mango and I
pay actually 20 rupees, then what will my consumer surplus? There will be the 20 consumer surplus. म्हणजे मी प्रत्यक्षात 30 रुपये द्यायला मी 30 रुपये देऊ इच्छितो आणि प्रत्यक्षात 20च रुपये देतो. तर माझा ह्याच्या ठिकाणी समाधान किती आहे किंवा संतोषाधिक्य किती आहे, फायदा किती आहे? तर 10 रुपयाचा फायदा आहे. दॅट कॉल्ड द कंझ्युमर सरप्लस. The consumer surplus is equal to willing to pay minus actual pay. So, yeah, I think you understand very well this concept. The amount of money which a person is prepared to pay for a good indicate the amount of utility he derives from the good. The greater the amount of the money he is willing to pay. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या की प्रत्यक्षात देऊ केलेली किंमत आणि प्रत्यक्षात दिलेली किंमत, कंझ्युमरने देऊ केलेली किंमत आणि प्रत्यक्षात दिलेली किंमत या दोन्ही मधल्या भेदास या ठिकाणी कंझ्युमर सरप्लस असे म्हणतात. एखादा व्यक्ती प्रत्यक्षात किती किंमत देतो आणि ते द्यायला किती तयार असतो याच्यामध्ये जो फरक पडतो त्याला कंझ्युमर सरप्लस असं म्हणतात. Further, the consumer is in equilibrium when the marginal utility is equal to the price. म्हणजे जेव्हा लक्षात घ्या कंझ्युमर सरप्लस मार्जिनल युटिलिटी आणि त्या ठिकाणी प्राइस जेव्हा इक्विलिब्रियम मध्ये येते तेव्हा त्या ठिकाणी कंझ्युमर सरप्लस या ठिकाणी आपल्याला दाखवता येते. लक्षात घ्या आपल्याला खाली एक टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये कंझ्युमर सरप्लस कशा प्रकारे मिळते हे आपण बघू शकतो. In the below table we can understand the concept of the consumer surplus. In the first column we have put the number of unit and second column we have put the marginal utility. In third column we have put the actual pay price and fourth column we have put the consumer surplus. Number of the unit, there are 6 unit, 1 2 3 4 5 and 6, and marginal utility from the every unit serially getting 30 22 28 26 24 22 and 20, and actual pay for this unit. To the first unit consumer actual pay 20 rupees. Every unit here consumer had paid 20 rupees, and consumer was ready to pay 30 rupees for first unit, 28 rupees for second unit, 26 rupees for third unit, 24 rupees for fourth unit, 22 rupees for fifth unit, 20 rupees for sixth unit. When marginal utility and actual pay will be equal, then consumer surplus will be the zero. आपण या ठिकाणी पाहतोय की जेव्हा उपभोक्ता एखाद्या वस्तूच्या नगांचं सेवन करत असतो तेव्हा तो प्रत्यक्षात दिलेली किंमत आणि देऊ केलेली किंमत याच्यामधला फरक पाहतो आणि त्याला कंझ्युमर सरप्लस किती मिळाले हे पाहतो. आता या ठिकाणी पहिल्या युनिट साठी कंझ्युमर 30 रुपये द्यायला तयार आहे, परंतु त्याला प्रत्यक्षात 20 रुपयालाच कमोडिटी वस्तू मिळते. त्याच्यामध्ये ह्याचा फायदा 10 रुपये होतो. ह्याला म्हणतात कंझ्युमर सरप्लस. म्हणजे तो किती देऊ इच्छितो आणि प्रत्यक्षात किती देतो याच्यातील फरकाला कंझ्युमर सरप्लस म्हणतात. कंझ्युमर सरप्लस इज डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल पे अँड विलिंग टू पे, दॅट इज कॉल्ड द कंझ्युमर सरप्लस. म्हणजे हा प्रत्यक्षात 30 रुपये द्यायला तयार आहे, 30 रुपये देऊ इच्छितो परंतु प्रत्यक्षात 20च रुपये देतो, म्हणून या ठिकाणी 10 रुपये एवढं कंझ्युमर सरप्लस होतं. दुसऱ्या नगाला 28 रुपये तो देऊ इच्छितो परंतु प्रत्यक्षात 20च रुपये देतो, त्याला 8 रुपये एवढं कंझ्युमर सरप्लस होतं. तिसऱ्या नगाला 26 रुपये देऊ इच्छितो प्रत्यक्षात 20 रुपये देतो, त्याला 6 रुपये कंझ्युमर सरप्लस होतो. चौथ्या नगाला 24 रुपये देऊ इच्छितो प्रत्यक्षात 20 रुपये देतो, त्याला 4 रुपये कंझ्युमर सरप्लस होतो. पाचव्या नगाला तो 22 एवढा मनी देऊ इच्छितो परंतु प्रत्यक्षात 20च देतो, 20 देतो, त्याला 2 एवढा कंझ्युमर सरप्लस होतो. सहाव्या नगाला
तो 20 रुपये द्यायला तयार असतो आणि प्रत्यक्षात 20 देतो, तेव्हा कंझ्युमर सरप्लस मिळत नाही, संतोषाधिक्य मिळत नाही. लक्षात घ्या. दॅट टेबल इज एक्सप्लेन्ड व्हेरी गुड वे. We can I hope you will understand very well. So that consumer surplus is explained by the figure. In the figure, look at it figure. In the figure, to the y-axis we have put the price and marginal utility. That's called willing to pay utility, or willing to pay through the money. And in the x-axis we have put the quantity. To the actual consumer is ready to actual pay 20 rupees, and he willing to pay is put on the y-axis. More than the 20 rupees, whatever have proportion, that is located the consumer surplus. आकृतीमध्ये आपण पाहत आहात की क्वांटिटी ही x अक्षावरती दाखवलेली आहे आणि प्राइस ही y अक्षावरती दाखवलेली आहे. सर्वसामान्यपणे कंझ्युमर हा 20 रुपये भरतो आहे प्रत्येक कमोडिटीसाठी, आणि 20 रुपयाच्या वरती जेवढे पैसे भरलेले आहेत तो कंझ्युमर सरप्लसचा. 20 रुपयाच्या वरती जेवढे पैसे द्यायला तो तयार असतो आणि प्रत्यक्षात मात्र 20 रुपये देतो. जो वरचा P पासून D पर्यंतचा जो पोर्शन आहे, PDE हा जो पोर्शन आहे ते त्या कंझ्युमरचा सरप्लस आहे, तो त्या कंझ्युमरचा संतोषाधिक्य आहे. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे कंझ्युमर सरप्लस ही संकल्पना आहे. प्रत्यक्षात किती किंमत देऊ इच्छितो आणि उपभोक्ता एखाद्या वस्तू घेण्यासाठी किती किंमत देऊ इच्छितो आणि प्रत्यक्षात किती देतो, यातील फरकाला कंझ्युमर सरप्लस असे म्हणतात. म्हणजे मी जर एखाद्या वस्तूला 30 रुपये द्यायला तयार आहे आणि प्रत्यक्षात मला जर एखादी वस्तू 20 रुपयामध्ये मिळत असेल तर माझा 10 रुपयाचा फायदा होतो, त्यालाच कंझ्युमर सरप्लस असं म्हणतात, आणि तेच या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. सो दॅट फिगर ऑल्सो एक्सप्लेन व्हेरी गुड वे. सो थँक यू व्हेरी मच.